हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज आहे दिवसाची सुरुवात झाली आहे. आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी काहीतरी वेगळा प्लॅन करतोय की ॲज यू नो मी इंडक्शन आणले. त्या इंडक्शनसोबत आम्हाला ना एक तंदूर बनवायचं मिळालं. तंदूर मीन्स नाही का बार्बिक्यू करायचं थोडंसं मिळालं आहे. तर मग त्याचा विचार करून आम्ही आज थोडं बार्बिक्यू करायचा प्रयत्न करतोय. मी काय प्रिपरेशन करते मी तुम्हाला दाखवते. हेअर यू कॅन सी की बार्बिक्यू करण्यासाठी आम्ही काय केलं आहे की असं चिकन घेऊन आलो आहे आणि ना त्याला मी आता मसाला लावते, जो आपला होममेड असतो तो मसाला. मिरची, लसूण, त्याच्यानंतर थोडंसं दही टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि आता त्याला व्यवस्थित लावून मॅरिनेशनला ठेवते. आणि त्याचं मॅरिनेशन झालं का मग त्याला तिथे बार्बिक्यूचा स्टँड मिळाला आहे आम्हाला, त्याच्यावर ते मी ठेवणार आहे. मी तुम्हाला सगळं दाखवतेच, पण बघू शकता तुम्ही की मी असं कसं लावते. याच्याने त्याला मस्त सॉफ्ट बनेल, दह्याने पण ते थोडं सॉफ्ट बनतं. आणि त्याच्यानंतर काय होतं की मी आता लसूण आहे ना कुठला नाही, लसूण डायरेक्ट ना माझं हे पोळपाट जुनं आहे ना त्याच्यावर असा लाटला आहे जुन्याच लाटण्याने, तो पण असा बारीक झाला आहे, तोच टाकला आहे मी याच्यात. आणि दही तुम्हाला माहिती आहे, दही होतंच माझ्याकडे. तर अशा प्रकारे त्याला असं मॅरिनेशन लावून ठेवते मी आता. सॉरी, थोडा कॅमेरा हातात आहे ना माझ्या, तर असं त्याने तसं व्यवस्थित कट करून दिलं आहे आम्हाला की व्यवस्थित शिजेल बा असं. तर कढाई ना खूप हलते. चला, तर मग अशा प्रकारे त्याचं मॅरिनेशन पूर्ण झालेलं आहे. आणि आता याला ठेवून देणार आहे झाकून. ठेवू 15-20 मिनटं तरी ठेवू, आणि त्याच्यानंतर बनवूयात. शिट्टी पण करून घेऊ शकतो आपण बरं का. कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं आणि वरती स्टँड ठेवून याला असं शिट्टी पण करून घेता येते. तर बघू, आज आम्ही तंदूरच बनवू. हे बघा, आज आम्ही जेवतोय तव्यावरचं बेसन, चपाती आणि कैरी, कांदा. हे बघा, असं बनवलं होतं तव्यावरचं बेसन. कोथिंबीर वड्या पण आहे, ज्या मी आता सकाळी फ्राय केल्या. आणि इथे स्पृहा खात आहे कोथिंबीर वडी. हे गाईज, तर जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं निघालो होतो. आम्हाला बघायची होती ती विहीर जी द्वारकेला सापडली होती खोदकाम करताना. तर आम्ही ती विहीर बघायला गेलो. एक खोदकाम केलेलं दिसलं आम्हाला, पण एक्झॅक्ट विहीर कुठे आहे ना तेच कळत नव्हतं. मग ना पुढे गेलो अजून जरासं. हे येलो तुम्हाला पार्टिशन दिसतं आहे ना, तर असंच लावलेलं आहे. हे पहा, पुढे जे दिसतं आहे ना ते झेंडा आहे तिथं, असं पुढे त्याच्या पलीकडे विहीर आहे ती. तर फ्लायओव्हरच्या तिकडच्या साईडला आहे ती. आणि ती इतकी पॅक करून ठेवलेली की लोकांना जाता नाही येते मध्ये. आम्ही ट्राय केला बरं का, असा रस्ता क्रॉस करून गेलो आम्ही तिकडे. पण जरा आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये पाईप वगैरे दिसत आहे, म्हणजे ती यूजमध्ये होती ती विहीर. आणि आता ती सापडली मीन्स इन द सेन्स लोकांना माहितीच होती तिथं विहीर आहे, बट जे लोक न्यू आहे त्यांना माहीत नव्हती. आणि त्यांना तेच लोक शॉक झाले की तिथे विहीर आहे तसं. तर ती विहीरमध्ये इतकं पाणी आहे, एवढंच आहे की तिचं कन्स्ट्रक्शन जुन्या काळातलं आहे. म्हणजे तुम्ही त्या विटांनी जे कन्स्ट्रक्शन वगैरे बघू शकता ना, ते सगळं जुन्या काळातलं आहे. तर आपण समजू शकतो की आहे ते. आणि काही रिझन्सने तिला हाईड केलं असेल, जुन्या काळात असू शकतं काही रिझन्स ना. हे बघा, आम्ही बघितले ह्या रिक्षांच्या पाठीमागे जे पार्टिशन दिसतं ना येलो, बस त्या पार्टिशनच्याच पलीकडे आहे ती विहीर. ते बघा, तर तिनं झाकून ठेवली, फुल पॅक करून ठेवली की कोणी जायला नको, कारण मोठी विहीर आहे. हे गाईज, आम्ही विहीर बघायला गेलो, पण विहीर खूप पॅक करून ठेवलेली त्यांनी. तर विहीर काय बघता नाही आली, बट बघू शकता तुम्ही किती पॅक करून ठेवलेली. कामं जोरात चालू आहेत. बट
कशा दिल्या या? डायरेक्ट सेट आहे का? 100ला 25 होत्या. 30ला 25 आहे ना? ह्या पाहिजे मला. तेवढंच द्या 30च्या. हे गाईज, वी आर बॅक फ्रॉम द शॉपिंग. आम्ही खूप दमलो आहे. यू कॅन सी माय आईज आर व्हेरी टायर्ड नाव. एकदा ना माझा चष्मा हरवला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना जरासा त्रास होतो उन्हात गेल्यामुळे आणि एकदम असं आग करता आलं डोळे. आलो आम्ही जस्ट शॉपिंग करून. जास्त काही घेतलं नाही, जस्ट टूवाला फ्रॉक घेतला गेला आहे. मी तुम्हाला फ्रॉक बड्डेला दाखवेल, आता नाही दाखवू शकत. आय कॅन्ट रिव्हील यू. बट मी माझ्यासाठी नाही स्टोल घेतला आहे, दाखवते. एक मिनिट. तर हा बघा, माझ्याकडे स्टोल एवढेच खास राहिले, सगळे सगळे जुने झाले होते. तर हे बघा, असा स्टोल घेतला आहे मी. त्याची डिझाईन बघा तुम्ही, अशा प्रकारची आहे आणि त्याचा एंड आहे ना अशा प्रकारचा आहे. असं आहे, असं आहे तो टोटल. तर छान आहे, मला आवडला म्हणून घेतला मी तो. 180 रुपीजचा. बाकीची शॉपिंग काय एवढी खास नाही झाली, आम्हाला काही आवडलं नाही. काही ठिकाणी भाव झाला नाही, काही ठिकाणी आवडलं पण घेतलं नाही, असं पण झालं. तर बघू आता, कुकिंग करायची मला आणि मी जस्ट हातपाय धुतले, बसली आहे. अँड कामं पडलेत खूप, थोडं रेस्ट घेते. पण कॉफी घ्यावीशी वाटतंय, बट नाही घेणार लगेच. हे गाईज, तर काय कुकिंग केली ते दाखवणार आहे मी तुम्हाला. तर तुम्ही बघत राहा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत. गाईज, हॅलो एव्हरीबडी. हे बघा, मी तंदूर बनवायचा प्लॅन केला आहे, बट तुम्ही बघू शकता धूर किती होतोय. इट इज अ फेल रेसिपी, फेल टेक्निक. शिस्त आहे बट इतका धूर होतोय ना, खतरनाक धूर होतोय. कुकरमध्ये शिजवलेलं परवडलेलं, सिरियसली. काय चुकतंय तेच कळत नाही, इतका धूर होतोय त्याचा.